उमर महाराज उद्या काय जात गोसावी आज प्रथमतः बेंदूर या सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व शाहूनगर वासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बेंदूर हा सण शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा असा सण मानला जातो। वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांद्या लावून ही बैल शेतामध्ये राबत असतात। तसंच बैलगाडा शर्यतीमध्ये आपल्या मालकाचं नाव हे फायनल मध्ये राहून चर्चेत ठेवत असतात। आज या सणाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या सणाची खऱ्या अर्थानं सुरुवात आमचे आजोबा कैलासवासी माधवदास अनंत गिरी गोसावी यांच्यापासून आमच्या कुटुंबाला ही परंपरा चालत आलेली आहे। खरं सांगायचं तर त्यावेळेस त्यांच्या परिस्थिती म्हणायला गेलं तर अतिशय गरीब आणि हालाकीची होती, पण वर्षभर ही बैल आणि त्यांच्या जीवावर चाललेला संसार याचं एक ऋण म्हणून त्या काळात सुद्धा
म्हणजे परिस्थिती नसताना सुद्धा आमचं एक शेताचा एक तुकडा होता, तो गहाण ठेवून आमच्या आजोबांनी त्यावेळेस बेंदूर काढलेला होता. तीच परंपरा पुढे दिवस बदलले, बैलांच्या आशीर्वादाने असेल, ज्ञानेश्वर माऊलींच्या, तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने असेल, तिथे दिवस बदलले. आणि तरी पण ती परंपरा न विसरता आमचे वडील असतील राजेंद्र भानुदास गिरी गोसावी, प्रसिद्ध बैलांचे व्यापारी आणि बैलगाडी शर्यतीला आमचं नाव प्रख्यात आहे. तसेच आमचे चुलते महेंद्र भानुदास गिरी गोसावी आणि त्याच्यानंतर आम्ही ही परंपरा चालू ठेवलेली आहे. खऱ्या अर्थानं सांगायला गेले तर या बैलांचाच आशीर्वाद म्हणून आज या अर्थानं दिसते ही मालिक मोठीची बैलजोडी श्रीगोंद्यावरून निघणारी मोहम्मद महाराजांची पालखी या जोडीनं कालच आषाढी वारीला पंढरपूर येथे त्यांचा मार्गस्थ करून वारी संपून आज बेंद्राला आपल्या घरी ही जोडी या ठिकाणी आलेली आहे. खऱ्या अर्थाने विठुरायाचा आणि माऊलींचा आशीर्वाद म्हणून गिरी गोसावी कुटुंबाला आम्हाला गेले 14 ते 15 वर्ष तुकाराम महाराजांच्या असतील, माऊलींच्या रथाला असतील, बैल देण्याचं भाग्य मिळालेलं आहे. तसेच आमची बैलजोडी असेल, मॅगी वजीर असेल किंवा जुन्या काळात आमचा थैमान बैल होऊन गेला, या बैलांनी आमचं बैलगाडी शर्यतीत अतिशय मोठ्या प्रमाणावर नाव केलं. बरं, ह्या बैलांच्या जीवावर एवढं नाव केलेलं असताना कुठेतरी आपण त्यांचं देणं लागतो. म्हणून हा सण आम्ही असेल, आमचे गडकर रहिवासी असतील, यामध्ये सर्व आमचं गाव एकरूप असतं. म्हणजे गेले 40 ते 45 वर्षाची परंपरा आहे. आमच्या गावाच्या वतीने अतिशय उत्साहामध्ये बेंदूर साजरा केला जातो आणि गावचे सर्व नागरिक असतील, आमच्या अण्णा असतील, सर्व आमचा बैलगाडी शर्यत मित्र परिवार असेल गडकराईतला, सर्वजण अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये उत्साहामध्ये भाग घेत असतात आणि बैलांचं या आशीर्वाद त्यांना घेण्याचं भाग्य मिळतं. तर अर्थानं आमचं ते भाग्यच आहे की पंढरपूरला विठुरायाची पालखी घेऊन आलेली बैलजोडी आम्हाला आणण्याचं इथं भाग्य मिळतं. हे आम्हाला खरोखर आनंदाची गोष्ट आहे.